काही मसाल्याच्या कंपन्या माझ्याकडे आल्या, अच्छा. की आमचं पण डिस्ट्रिब्युटरशिप घ्या. हं, आणि मला पण ते कामाची गरज होती किंवा मलाही पैसे कमवायचे होते. आणि मग मी त्या कंपनीची कामं घेतली. बऱ्याच कंपन्या अशा होत्या, की त्या नवीन होत्या. हं, पण माझे जे रिलेशन आहेत मार्केटमधले आणि जी ओळख होती, ह्या रिलेशनच्या जोरावर मी त्या कंपनीचे खूप चांगले प्रॉडक्ट मार्केटमध्ये विकले. खूप मोठा सेटअप त्यांचा मी बसवून दिला हं, त्यावेळेस. हं. एक वेळेस असाच विचार आला माझ्या डोक्यामध्ये, की आपण जर एखाद्या नवीन कंपनीला मार्केटमध्ये उभा करू शकतो किंवा त्या प्रॉडक्टचं मार्केट आपण जर तयार करू शकतो, हं. तर मग आपला एखादा नावाचा ब्रँड का नसावा? हां. आणि ती कला किंवा ते पोटेन्शियल माझ्याकडे होतं, की आपण मार्केटमध्ये प्रॉडक्ट विकू शकतो. हं. म्हणून मी एक संकल्पना आली, की आपलंही एक मसाल्याचं प्रॉडक्ट आपण काढू आणि ते मार्केटमध्ये स्टेबल करू किंवा त्याचा एक आपण ब्रँड बनवू. आणि ही संकल्पना डोक्यात आल्यानंतर मी प्रथमेश नावाचा ब्रँड मसाल्यामध्ये मार्केटमध्ये 2023 साली चालू केला. अच्छा. आणि प्रथमेश हे जे नाव आहे, त्याच्या मागची स्टोरी काय आहे? प्रथमेश हेच नाव का? प्रथमेश असं 2 कारणं आहेत त्याची. हं, पहिलं कारण आहे, की प्रथमेश हे माझ्या मुलाचं नाव आहे. हं, म्हणून मला ते एक प्रथमेश नावामध्ये आवड होती. आणि दुसरी गोष्ट, प्रथमेश हे एक प्रथम दर्शनी म्हणजे प्रथम सर्वात एक नंबरला कोण असेल तर प्रथम. हं. आणि गणपतीचं किंवा गणेशाचं पण दुसरं नाव प्रथमेश आहे. तर त्या दोन्ही गोष्टीच्या अनुषंगाने मी माझ्या ब्रँडचं नाव प्रथमेश ठेवलं. सुरुवातीचा काळ खूप कठीण होता. अच्छा. कसं काय? कारण कुठलाही व्यवसाय, कुठलाही ब्रँड जेव्हा मार्केटमध्ये आणतो, त्यावेळेस सगळ्यात कठीण काळ तो जो फेस असते, हं. ते तुमचा ब्रँड मार्केटमध्ये लोकांना ओळख करून देणं ही कठीण फेस असते. हां. किंवा प्रथमेश ब्रँड आहे, हे सुरुवातीला ज्यावेळेस लोकांकडे आम्ही घेऊन जायचो, तो काळ खूप कठीण होता. बऱ्याचदा असे उत्तर यायचे, की तुमचा नवीन ब्रँड आहे, लोकं नावाने मागत नाहीत. तर ह्या परिस्थितीमध्ये सुरुवात खूप कठीण असते. हं. पण पेशन्स ठेवले आम्ही. क्वालिटीवर लक्ष दिलं, सर्व्हिसवर लक्ष दिलं, सातत्य ठेवलं प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि आज 3 वर्षानं पाहतोय तर असं वाटतं की खूप मोठा अचिव्हमेंट झाली, की आपण लोक आज ब्रँड नावाने प्रथमेश नावाचा मसाला मागतात. हं, ही हं. खूप मोठी अचिव्हमेंट.